नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मागं बघा गाडी आहे मिनी कूपरची आणि वरती जे पार्किंग आहे तिथे लाकडाचं छप्पर केलेलं आहे. सो ते बघायला एकदम वेळ वाटते. मागच्या वेळी जो व्हिडिओ केला होता विजा टाइप्स इन जपान, त्याच्यावरती स्टुडंट विजाबद्दल बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आणि त्याचबरोबर जॅपनीज शिकायला आम्ही जपानमध्ये यायला हवं का नको हे सुद्धा मला बरेच प्रश्न इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती आले आहेत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट विजा आणि जपानला तुम्हाला खरंच यायची गरज आहे का याबद्दल डिटेलमध्ये गोष्टी डिस्कस करणार आहोत. चला तर मग अधिक वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आपलं नेहमीच हाजिमे शो. कमीत कमी 6 महिन्यासाठी आणि जास्तीत जास्त 3 वर्षासाठी तुम्हाला स्टुडंट व्हिसा मिळू शकतो. अगेन तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये जाताय, तुम्ही कोणता कोर्स घेताय ह्याच्यानुसार तुमचा जो स्टुडंट व्हिसाचा जो पिरियड आहे तो चेंज होत असतो. जपानमध्ये मी 2 वर्षाच्या स्टुडंट व्हिसावरती आलो होतो. मला वाटतं एक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये असतो तो म्हणजे की जॅपनीज भारतामध्ये शिकावं का जॅपनीज हे जपानमध्ये येऊन प्रत्यक्षात शिकावं. भारतामध्ये जर तुम्ही जॅपनीज लँग्वेज शिकायची म्हटली तर साधारण N5 पासून आपण स्टार्ट करतो आणि मिनिमम ऑनलाईन जे क्लासेसची जी फी आहे ते 12,000 ते 15,000 रुपये आहे एका लेवलला. जसं तुमची लेवल वाढत जाते तसे तुमचे थोडेफार पैसे वाढत जातात. सो अराउंड आपण एक 15,000 आयडेंटिकली फी पकडू. सर 15,000 तुम्ही N5 पासून कॅल्क्युलेट कराल. N5, N4, N3, N2 4 लेवल आपण पकडूया म्हणजे अराउंड 15 चोक 60,000 रुपये तुम्हाला खर्च येतो. आणि तेच जर तुम्ही जॅपनीज लँग्वेज जपानमध्ये येऊन शिकायची म्हटली तर 1 वर्ष नुसती तुमची कॉलेज फी मी सांगतोय एका वर्षासाठी तुम्हाला 7 लाख ते 8 लाख येन तुम्हाला खर्च करावे लागतील. ही फक्त आहे स्कूल फी. त्याच्यामध्ये बाकी तुमचे पुस्तकांची फी वेगळी आली, त्याच्यानंतर तुमचं हॉस्टेल किंवा तुम्ही जिथं राहणार आहे त्याची फी वेगळी आली. सो जपानमध्ये तुम्हाला किती कॉस्टिंग येते ह्याच्याबद्दल ऑलरेडी मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्हाला प्लेलिस्टमध्ये बघायला मिळेल. सो तुम्ही तो पहिल्यांदा व्हिडिओ चेक करा. 7 लाख येन म्हणजे जवळपास 3,60,000 रुपये. आता ह्याच्यामध्ये तुमचा 1 वर्ष तुमचा कोर्स असतो. सो त्या कोर्समध्ये तुम्ही जेवढ्या फास्ट जॅपनीज भाषा शिकताय त्याच्यावर तुमचे जे डिपेंड आहे की तुम्हाला 1 वर्ष लागणार आहे, 1.5 वर्ष लागणार आहे की 2 वर्ष लागणार आहे. आयडेंटिकली तुम्हाला N5 पासून N2 पर्यंत जायला 2 वर्ष पिरियड लागतो. सो जपानमध्ये जर तुम्ही 2 वर्ष शिकायचा विचार केला तर तुम्हाला लागत आहेत 14 लाख येन म्हणजे जवळपास होत आहेत की 7,10,000 किंवा 7,20,000 रुपये तुमचे जात आहेत. त्यामुळे जर प्राईसनुसार विचार केला तर नक्कीच इंडिया हे अफोर्डेबल आहे. बट आता इंडियामध्ये शिकणं वर्थ आहे का जपानमध्ये शिकणं वर्थ आहे या गोष्टी पण आपण बघूया. इंडियामध्ये जर तुम्ही जॅपनीज भाषा शिकत असाल आणि तुम्ही नॉर्मली थोडाफार वेळ देत असाल तर 2 वर्षामध्ये N2 क्रॅक करणं थोडंसं अवघड आहे. जर तुम्ही खूप जास्त वेळ दिला, जर तुम्ही मनापासून अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही N2 सुद्धा इंडियामध्ये बसून क्रॅक करू शकता. तुम्हाला इंडियामध्ये साधारण N5 ला 6 महिने लागतात, त्याच्यानंतर N4 ला पण अगेन 6 महिने लागत आहेत. N3 जर तुम्हाला इंडियामध्ये शिकायचा असेल तर थोडासा N3 चा पोर्शन थोडासा मोठा असल्यामुळं तुम्हाला 1 वर्ष लागतंय. त्याच्यानंतर N2 ला पण अगेन 1 वर्ष. सो जर तुम्ही इंडियामध्ये N5 पासून N2 पर्यंत तुम्हाला जायचं असेल तर ही सगळी जी जर्नी आहे ती जाती तुमची 3 ते 4 वर्ष. आणि हेच जर तुम्हाला जपानमध्ये करायचं असेल तर तुम्ही 1 ते 1.5 वर्षामध्ये सुद्धा तुम्ही N2 किंवा N1 पर्यंत जाऊ शकता. जेव्हा तुम्ही भारतामध्ये क्लास करता तेव्हा आठवड्यात तुमचे 3 ते 4 दिवस क्लास असतो, तो पण 1 किंवा 1.5 तास क्लास असतो. सो तेवढ्यापुरतंच तुम्ही जॅपनीज भाषा बोलता आणि क्लास सुटल्यानंतर पुन्हा तुम्ही मित्रांबरोबर, घरच्यांबरोबर पुन्हा तुम्ही इंग्लिश, हिंदी, मराठी या भाषेचाच वापर करता. सो ती लँग्वेज पिकअप करायला तुम्हाला थोडासा वेळ लागतो इंडियामध्ये. पण तेच जर तुम्ही जपानमध्ये आला तर अगदी स्टेशनच्या नावापासून ते अगदी दुकानांच्या नावापर्यंत तुम्हाला सगळं पूर्ण कांजीमध्ये असतं. जेव्हा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटला जाताय, जेव्हा तुम्ही एखाद्या स्टेशनवरती जाताय, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जॅपनीज बोलायला लागतं, जॅपनीज तुम्हाला ऐकायला मिळतं. सो त्यामुळे तुमचं जे जॅपनीज प्रिपेअर खूप फास्ट होतं आणि जॅपनीज लँग्वेज ज्याला आपण नॅचरल जॅपनीज म्हणतो ते तुम्ही जपानमध्ये खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकता. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जपानमध्ये तुम्हाला काय यायचं आहे किंवा जॅपनीज लँग्वेज शिकण्यामागचं तुमचा उद्देश काय आहे हा पहिल्यांदा तुम्ही विचार करा. जर जॅपनीज भाषा शिकून 1-2 वर्ष तुम्हाला जपानमध्ये जॉब करायचं आणि पुन्हा इंडियामध्ये परत यायचं असं जर तुमचं स्वप्न असेल तर त्या केसमध्ये जपानमध्ये येऊन एवढे पैसे घालवणं वर्थ नाही ठरणार. बट अगेन जर तुमचं जपानमध्ये 3-4 वर्ष, 4-5 वर्ष थोडंसं तुम्हाला इथं फ्युचर जर डेव्हलप करायचा जर तुमचा विचार असेल
तर तुम्ही जपानमध्ये येऊन जॅपनीज लँग्वेज शिकू शकता, जेणेकरून जो नॅचरल ॲक्सेंट आहे तो तुम्ही डेव्हलप करू शकता. ह्यांचं जे कल्चर आहे ते कल्चर तुम्ही शिकू शकता. कशाप्रकारे जॅपनीज लोकांशी बोलायचं, जॅपनीज लोकांचा स्वभाव कसा असतो, जॅपनीज वर्क कल्चर कसं असतं, या सगळ्या गोष्टी तुम्ही जवळून बघू शकता आणि लवकर त्या गोष्टी तुम्ही ग्रास्प करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॅपनीज भाषा शिकणं किंवा जपानमध्ये येऊन करिअर बनवणं ही काही 6 महिने किंवा 1 वर्षाची सोपी गोष्ट नाही आहे. ह्याच्यामध्ये तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत आणि एक 3 ते 4 वर्ष तुम्ही ह्याला दिलं पाहिजेत. जर तुम्हाला जपानमध्ये 1 किंवा 2 वर्ष येऊनच जॉब करायचा असेल तर जपानमध्ये येऊन जॅपनीज भाषा शिकणं हे वर्थ नाही आहे. त्यासाठी तुम्ही इंडियामध्येच जॅपनीज भाषा शिका आणि मग तुम्ही जपानमध्ये या 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घ्या आणि मग तुम्ही पुन्हा भारतात जावा. बट जर तुम्ही लॉंग टाईम, लाईफ टाईम किंवा फ्युचरसाठी जर तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच जपानमध्ये येऊन जॅपनीज भाषा शिकणं हे तुमच्यासाठी वर्थ राहील. तुम्हाला काय वाटतं, जपानमध्ये जॅपनीज शिकणं आणि इंडियामध्ये जॅपनीज शिकणं यामध्ये काही फरक आहे का? नक्की मला खाली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडेल हे सुद्धा मला खाली कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जॅपनीज भाषेचा सगळ्यात जो अवघड पार्ट आहे जो म्हणजे कांजी, तो इंडियामध्ये असल्यानंतर तुम्ही तेवढ्यापुरतंच तो मर्यादित राहतो किंवा तेवढी कितीही जरी अभ्यास केला तरी तेवढ्या त्या लक्षात राहत नाहीत. बट जेव्हा तुम्ही जपानमध्ये येता तुमच्या अवतीभोवती सगळीकडे तुम्हाला कांजी दिसत असतात. सो कांजी तुमच्या लवकर प्रिपेअर पण होतात आणि त्या जास्तीत जास्त काळासाठी पण तुमच्या त्या लक्षात राहतात. त्यामुळं प्रोफेशनल जॅपनीज जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला जपान रिकमेंड करेन. जपानमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी फास्ट शिकू शकता. इंडियामध्ये सुद्धा तुम्ही शिकू शकता, बट त्या गोष्टींना अगेन वेळ लागतो आणि तुम्हाला तेवढा जास्त वेळ द्यायला पाहिजे. सो तुम्हाला काय वाटतं की कोणत्या ठिकाणी जॅपनीज भाषा शिकल्यानंतर जास्त इफेक्ट होईल हे नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर मग मी तुम्हाला भेटतो पुन्हा एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं नेहमीचं सायोनारा, बाय बाय.